आया बायांना शिकून धर्माचा सत्यानाश करते काय असं म्हणून शेणा मातीचं आम्ही आपल्या साऊच्या अंगावर टाकलं. सगळं नवं कोरं लुगडं शेणानं चिखलानं वाहून गेलं. हातातली पुस्तकं खराब झाली. आया बायांना शिकवायचं होतं. हे सावाची पुढे गेली. तशी साऊ पुढे गेली. हे करणारा जमागीर रस्त्यावरचा दगड घेतला. अशी साऊ सद्गुरूही होती. असा दगड भिरकावून मारला. तो नेमका साऊच्या कपाळाला लागला. कपाळात रक्त यायला लागलं. सगळी साडी रक्तानं वाहून गेली. तरी देखील आपली साऊ तिचं क्रांतिकारक पाहून पुढे ताकदच चालली. ताकदच चालली. ताकदच चालली. मुलांच्या समाज परिवर्तनाचं ध्येय उराशी बाळगणारी साऊ म्हणली महाराज तुम्हाला काय दगड मोठे मारायचे ते मारा पण न्याया मायांना शिकवणार. आजही ती दगड या पुण्याच्या गल्लीवर पडले. आमचं राहण्यात लागले त्या दगडांना. पण त्याच दगडांना शेंदूर फासून आम्हाला दगडाचा देव केला जातोय. तुम्हाला हात जोडून विनंती आम्हाला शेंदूर नका फासून. आम्हाला दगडाचा देव करू नका. आमच्या जयंत्या साजऱ्या करताना दारू पिऊन आजकल गाण्यांवर डीजे लावून नाचून आमची प्रेम यात्रा नका काढू. तुमच्या अशा वागण्यामुळे इतर समाज तुम्हाला नाही आम्हाला नाव हे नाही आम्ही तुम्हाला शिकवलं. हा आमची मिरवणूक काढायची असेल तर पांढरे शुभ्र वस्त्र धारण करा. हातात मेणबत्ती बदलून करा आणि बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणत आमची मिरवणूक करा. ज्याला निवारा नाही त्याला निवारा द्या. ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या. त्याला पाठी पुस्तक नाही त्याला पाठी पुस्तक द्या. चोरी करू नका, खोटं करू नका, व्यभिचार करू नका. सत्याच्या मार्गाने जा आणि सत्याचा विजय होतो. म्हणून ज्यांनी दगड मारली त्यांचं नाव पुणे विद्यापीठाला नाही. या माऊलीनं दगडाचा मारा सहन केला.